नागरिकांना दुर्गा इच्छा तरुण मित्र मंडळाच्या वतीनं दुर्गा उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी आम्ही दुर्गा इच्छा तरुण मित्र मंडळाच्या वतीनं जो देखावा या ठिकाणी सादर केला आहे, 7000 नारळांपासून बनवलेली ही एक देखणी पिंड की जे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातही कुठे नसेल, असा हा देखावा आम्ही 1.5 महिन्याच्या परिश्रमातून सर्व सदस्यांनी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करून ही भव्य दिव्य अशी पिंड या ठिकाणी साकारली आहे। या पिंडीला आम्ही जे नारळ आणले ते तीर्थक्षेत्रावरून पण या ठिकाणी आणलेले आहे। तशात या ठिकाणी जे सर्वात श्रद्धेचे स्थान या ठिकाणी मानलं जातं आहे सध्याच्या परिस्थितीत सिहोर MP या ठिकाणी आम्ही 2500 रुद्राक्ष हे या ठिकाणी आणलेले आहे। ते रुद्राक्ष नारळ आणि या ठिकाणी जो आम्हाला लागलेला यामध्ये सर्व सामुग्री आहे, जसं आसरी असेल, पाईप असेल, नारळ असेल, कापड असेल, तसंच रुद्राक्ष आणि कटआउट असं सर्व साहित्य वापरून एक भव्य दिव्य अशी पिंड या ठिकाणी आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांच्या हातून ही बनवली आहे। आणि या पिंडीचा आज 5वा दिवस आहे। आम्हाला एकदम जोरदार प्रतिसाद सर्व नागरिकांकडून मिळतो आहे। आम्ही मागच्या वेळेसही एक चांगलं डेकोरेशन या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी केलं होतं, त्यालाही चांगला प्रतिसाद सर्वांनी आम्हाला दिला होता। आणि यापुढेही आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं वेगळे असे प्रयोग आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जेणेकरून असेच प्रयोग इतरही मंडळांनी करावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे, जेणेकरून आपल्या धर्माचा कुठेतरी प्रचार प्रसार या माध्यमातून होऊ शकतो। यानंतर आम्ही या नारळांचं आम्ही एक कुपन ठेवलेलं आहे इथे, त्याच्या स्वइच्छेने एक रुद्राक्ष, नारळ आणि प्रसाद अशा स्वरूपात 25 तारखेला त्या सर्व प्रसादा स्वरूपात तो पिंडचं सर्व हे जो या ठिकाणी लावलेला साहित्य आहे, जसं नारळ असेल, रुद्राक्ष असेल, हे आम्ही प्रसाद म्हणून 25 तारखेला वाटप करणार आहे। कुपन आम्ही इथे देणार आहे सर्वांना, कुपन वाटतो आहे। कुपन हे आपल्याकडे लिमिटेड आहे, सर्वांसाठी असे ते नसणार आहे। ज्यांच्याकडे कुपन असणार आहे त्यांनाच तो प्रसाद अवेलेबल होणार आहे। कल्पना तुम्हाला कशी कल्पना आम्ही आमचे सदस्य यांनी एक नारळाचा असा एक छोटा गणपती बघितला होता 5 फुटाचा, त्याच्या माध्यमातून आम्ही असं ठरवलं की आपण हे असं वेगळं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आम्ही ही पिंड 17 ते 18 फुटापर्यंत पिंड तयार करण्यासाठी सर्वांना एकजुटीनं प्रयत्न केला आणि तो आज सक्सेसही झाला। दुर्गा इच्छा मित्रमंडळ जे आपलं दल साधाप्रमाणे आपण नवीन उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो। प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी असं नवीन हिंदू संस्कृती जी आपली हिंदू संस्कृतीची कुठेतरी त्या लोकांना जे आजचे जे तरुण आहेत ते थोडेसे भरकटलेले आहेत, त्या तरुणांना हिंदू संस्कृती थोडीशी जाणीव राहावीत हा नेमका उद्देश आमच्या मंडळाचा असतो। आणि तो उद्देश समोर ठेवून या वर्षी साधारण 15 ते 18 फूट उंचीचं शिवलिंग तयार करण्याचं सर्व आमचे जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे आहेत त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि ते साकार करण्याचं साधारण 1 महिन्यापासून सर्वच्या सर्व इथे राबतायत आणि त्याचं फलित असं होतं आहे की खेडोपाडीचे जे आहेत फक्त शहरातलेच नाहीत तर खेडोपाड्यावरचे सुद्धा मंडळी या ठिकाणी लोक येत आहेत बघायला। आणि इथे येऊन जे कौतुकाचे शब्द आमच्या कानावर पडत आहेत ते ऐकून आम्हाला अजून असं वाटतं की या पुढच्या वर्षीसुद्धा असं नवनवीन काहीतरी आम्ही करावं की जेणेकरून आपली जी हिंदू संस्कृती आहे तिची जोपासना त्या ठिकाणी होईल। अजून म्हटलं आपण की मागच्या वर्षी जे आम्ही मातीचं जे प्रतिमा होती, जे सजावट केलेली होती तिचं चोपड्याला ना शिरपूरला त्या ठिकाणी जे एक्झिबिशन झालं त्यात आमच्या मंडळाचं सुद्धा त्या ठिकाणी नाव निघालं, तिथे प्रथम क्रमांक आला। त्याबद्दल आमचं सध्या बाकीच्या मंडळांकडून पण आम्हाला इथे फोनवर तिथून आमचे कौतुक होत होतं, ते ऐकून आम्हाला अजून भरभरून गेलं। सर्वांना परत या दुर्गा इच्छा तरुण मित्रमंडळातर्फे सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। हर हर